लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र। राष्ट्रीय लोक आंदोलन न्यासची लातूरमध्ये पदाधिकाऱ्यांची नियुक्ती। अण्णा हजारे यांच्या प्रेरणेने सामाजिक बांधिलकी दृढ। राष्ट्रीय लोक आंदोलन न्यासच्या वतीने लातूर येथे पदाधिकाऱ्यांच्या नियुक्तीचा कार्यक्रम उत्साहात पार पडला। पद्मभूषण अण्णा हजारे यांच्या प्रेरणा व मार्गदर्शनानुसार प्रमुख व कार्याध्यक्ष कल्पनाताई इनामदार यांच्या नेतृत्वाखाली जिल्हा बैठक घेण्यात आली। या बैठकीत जिल्हाध्यक्ष प्राध्यापक तात्यासाहेब नंदवे व जिल्हा सचिव रामेश्वर सूर्यवंशी यांच्या हस्ते हातीम शेख यांची जिल्हा उपाध्यक्षपदी तर माननीय दयानंद वाघमारे पत्रकार यांची चाकूर तालुका उपाध्यक्षपदी निवड करून नियुक्ती प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले। उपस्थित मान्यवरांच्या हस्ते त्यांचा सत्कारही करण्यात आला। यापूर्वी 24 तारखेला झालेल्या जिल्हा बैठकीत शहर व ग्रामीण भागातील विविध पदाधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली होती। काही काळ पदाधिकारी अनुपस्थित राहिल्याने त्यांना आज लातूर येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पार्क येथे आयोजित कार्यक्रमात नियुक्तीपत्र देण्यात आले। सामाजिक कार्यासाठी युवक युवतींना आवाहन। कार्याध्यक्ष कल्पनाताई इनामदार यांनी आपल्या भाषणात समाजातील अन्यायग्रस्तांना न्याय मिळवून देण्यासाठी तरुण, महिला तसेच वकील, डॉक्टर, इंजिनियर व पत्रकारांनी पुढे येण्याचे आवाहन केले। ज्यांना समाजकार्याची आवड आहे आणि लोकसेवेची जाणीव आहे त्यांनी राष्ट्रीय लोक आंदोलनाच्या माध्यमातून जनतेसाठी कार्य करावे असे त्यांनी स्पष्ट केले। कार्यक्रमात वंचित महिलांना अन्नधान्याची पोच पाकिटे वितरित करण्यात आली। जिल्हाध्यक्ष प्राध्यापक तात्यासाहेब नंदवे व जिल्हा सचिव रामेश्वर सूर्यवंशी यांनीही मनोगत व्यक्त करत संघटनेच्या आगामी उपक्रमांची माहिती दिली। कार्यक्रमाच्या शेवटी विकास खटके स्वस्त धान्य दुकानदार संघटनेचे अध्यक्ष यांनी आभार प्रदर्शन केले। कोणत्या स्थितीमध्ये जगतोय, कोणत्या स्थितीमध्ये तो हाल अपेक्षा सहन करतोय हे कोणत्याही सरकारला पडलेलं नाहीये। कारण सरकार सत्तेमध्ये येणार ते कोणतंही असो, मी प्रत्यक्ष कोणाचं नाव घेणार नाही, कारण का माझी लढाई कोणत्या पक्ष पार्टी किंवा नेत्यांविरोधात नाही। माझी लढाई आहे ही व्यवस्थेविरोधात आहे। जी आजची व्यवस्था, या आजच्या व्यवस्थेने या देशाच्या मालकाला, नागरिकाला जे सभागृहामध्ये आमचे मित्र दयानंदजी वाघमारे साहेब यांची नासाच्या चाकूर तालुका अध्यक्षपदी त्यांच्या तालुका उपाध्यक्ष म्हणून त्यांचे नियुक्तीपत्र आपण करत आहोत। त्यांच्या निवडीबद्दल हार्दिक अभिनंदन व पुढील वाटचालीस त्यांना शुभेच्छा। आताच माझी नियुक्ती या जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष तात्याराव नंदगावे यांनी न्यास या तालुका पदासाठी चाकूर तालुका पदासाठी नियुक्ती केलेली। मी त्यांना एकच सांगतो की सामाजिक कार्य असेल, आता जी ग्रामीण भागामध्ये जे पाणी स्मशानभूमी व इतर काही जे चालू आहे प्रशासनामार्फत अडवणूक, याच्याबद्दल आपण सदैव त्या जनतेच्या सेवेसाठी काम करू, मी एवढेच या ठिकाणी बोलतो आणि माझी नियुक्ती केल्याबद्दल आपले अभिनंदन। धन्यवाद। आम्ही अभिनंदन करायला पाहिजे। यानंतर लातूर तालुक्यातली नाही तर जिल्ह्यामधले एक लागेल आवाजाचा बादशाह, बुलंद तोप, पहाडी आवाज असणारे आमचे मित्र हातीम यांचे आम्ही आज या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पार्क या ठिकाणी लातूर जिल्हा उपाध्यक्ष लातूर शहर या पदावर त्यांची नियुक्ती करत आहोत। सर्वांच्या वतीनं त्यांचं हार्दिक अभिनंदन आणि त्यांना पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा। त्यांच्या हातून समाजाचं, देशाचं सत्कार्य व्हावं एवढीच आम्ही या ठिकाणी आशा बाळगतो। धन्यवाद। अभिनंदन। बोला थोडं हातून भाई। आंदोलन न्यासचे जिल्हाध्यक्ष आदरणीय प्राध्यापक तात्यासाहेब नंदवे साहेब
माननीय आमचे मित्र रामेश्वरजी सूर्यवंशी व सर्व पदाधिकारी व विकासजी खटके आणि लातूर शहरातील जेही आमचे पदाधिकारी महिला या सर्वांच्या समोर खरं तर 24 तारखेला राष्ट्रीय आंदोलन न्यासचे कार्याध्यक्षा श्रीमती कल्पनाताई इनामदार यांच्या शुभ हस्ते माझा सत्कार आणि मला नियुक्ती करण्यात आलेली होती. परंतु नियुक्तीपत्र आज मला लातूरचे जिल्हाध्यक्ष तात्यासाहेब नंदवे आणि रामेश्वरजी सूर्यवंशी यांनी माझं देऊन मान सन्मान केलेला आहे. त्याबद्दल मी सर्व राष्ट्रीय आंदोलन न्यासचे सर्व पदाधिकारी या सर्वांचं खूप खूप आभार व्यक्त करतो. जय हिंद. या सर्व नाव सोडा करा खाली 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 करा खाली खाली घ्या हा करा त्यांच्यावर तुमची करा त्यांची तुमचं लिहायचं नाव आधी सर बाईट देणार होतो देतो. लोकशाहीचा बुलंद आवाज रिपब्लिकन वार्ता गेल्या 24 तारखेला लातूर शहरामध्ये पद्मभूषण अण्णा हजारे यांच्या आदेशाने त्यांच्या प्रेरित लातूर शहरामध्ये महाराष्ट्रामध्ये जे राष्ट्रीय लोक आंदोलन न्यास याची स्थापना झाली. त्या स्थापनेच्या नंतर लातूरचे राष्ट्रीय लोक आंदोलन न्यासचे जिल्हाध्यक्ष आदरणीय नंदवे सर आणि सचिव आमचे रामेश्वरजी सूर्यवंशी यांच्या माध्यमातून सर्व पदाधिकाऱ्यांच्या सोबत आज लातूर शहरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पार्क येथे गरजू महिलांना अन्नधान्याचं पाकिट वाटप करण्यात आलेलं आहे. त्या संदर्भामध्ये लातूरचे रामेश्वरजी सूर्यवंशी आपण या गरजू महिलांचा जो किट वाटप करत आहेत त्या संदर्भामध्ये आपण काय माहिती देणार सर? दिनांक 24 फेब्रुवारी 2026 रोजी आपण आपल्या राष्ट्रीय लोक आंदोलन न्यासच्या संस्थापक कार्याध्यक्षा यांच्या हस्ते एक बैठक ठेवली होती. त्या बैठकीमध्ये आपण एक मोठा उपक्रम घेतला होता धान्य वाटपाचा. त्यामध्ये काही शिल्लक राहिलेल्या महिला होत्या ज्या की त्यांना धान्याचा लाभ मिळाला नव्हता. ते आज रोजी संपर्कात आल्या होत्या आणि माननीय नंदवे सर यांनी त्यांचा संपर्क साधून त्यांची नाराजी दूर करण्यासाठी आणि त्यांना तो धान्याचा लाभ देण्यासाठी बोलावून घेतले आणि आज रोजी आम्ही संघटनेच्या वतीने काही जमेल तसे आमच्या वतीने जे होईल ते किट आज रोजी वाटप करत आहोत आणि यासह आम्ही काही जिल्ह्याच्या तालुक्याच्या नियुक्त्याही देत आहोत. बरोबर. तर काय म्हणता सर जिल्हाध्यक्ष तात्यासाहेब नंदवे साहेब? सरांनी सांगितल्याप्रमाणे 24 तारखेला राष्ट्रीय लोक आंदोलन न्यासाच्या राष्ट्रीय कार्याध्यक्षा श्रीमती कल्पनाताई इनामदार यांच्या अध्यक्षतेखाली आपण एक बैठक ठेवलेली होती. त्या बैठकीमध्ये लोकसंघटन, लोकशिक्षण, संघटन बांधणी याविषयी कार्यक्रम घेण्यात आलेला होता आणि त्या कार्यक्रमानिमित्तच लातूर शहरातल्या काही गरीब गरजूवंत महिलांना धान्य किटाचं आपण वाटप करण्यात आलेलं होतं. पण काही महिला परत गेलेल्या होत्या, त्यांना वेळेअभावी तयार करता आलं नव्हतं आम्हाला किट, म्हणून आज त्यांच्याशी संपर्क साधला आणि त्यांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पार्क या ठिकाणी बोलवून घेतलं आणि आज
या ठिकाणी आपण संघटनेच्या वतीनं या गरजू महिलांना, विशेष करून कामगार महिला आहेत, या कामगार महिलांना आम्ही संघटनेच्या तर्फे या ठिकाणी गहू आणि तांदूळ याचं वाटप करत आहोत. आणि यावरही मी पुढे जाऊन सांगतो की रमजान निमित्त आपण मुस्लिम महिला असतील त्यांना आपण त्यांचे जे किट असते रमजानच्या निमित्त त्या पुढच्या कार्यक्रमामध्ये आपण वाटप करणार आहोत. या प्रकारे मी असं सांगतो. तर गेल्या 24 तारखेला जो लातूर शहरामध्ये राष्ट्रीय आंदोलन न्यासचे कार्याध्यक्षा श्रीमती कल्पनाताई इनामदार यांच्या मार्गदर्शनानुसार जो कार्यक्रम घडला होता, त्या कार्यक्रमामध्ये अनेक महिलांना तिथे किट वाटप करण्यात आलेलं होतं. परंतु काही वंचित महिला राहून गेलेल्या होत्या. ते आज जिल्हाध्यक्ष तात्यासाहेब नंदवे आणि रामेश्वरजी सूर्यवंशी व सर्व पदाधिकारी यांच्या सर्वांच्या सोबत आज ते किट वाटप करण्यात आलेलं आहे. आणि आजच काही पदाधिकारी यांचं नियुक्तीपत्र देऊन त्यांचं मान सन्मान होणार आहे. लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता, महाराष्ट्र. शहर प्रतिनिधी हातीम शेख सोबत हर्ष गिलचे, लातूर. लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता, महाराष्ट्र. शहर प्रतिनिधी हातीम शेख, कॅमेरामॅन हर्ष गिलचे, लातूर. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.